रमा, रमा, रमा. काय रे? काय आई, झालं? का ओरडतोयस? आई अगं तू रमाला पाहिलंस का? आता मला काही कामं धामं नाहीत का रे? एवढ्या रात्री सुद्धा तिच्यावर नजर ठेवायची कमी? मी अगं तसं नाही. रमा कुठे दिसत नाहीये घरात. उद्या रात्री कुठे गेली असेल ती? तिने तिने आपलं बोलणं ऐकलं असेल का? आणि मग त्या भरात तसं झालं असेल ना तर बरंच झालं बघ. मरू देत तिकडे. सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचं. चल तू झोपी जा. रमा, 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 रमा. रमा, रमा, बेशुद्ध पडलाय. रमा, उठ रमा, रमा, तुमच्या ओळखीत असतील तर घेऊन जाईल ना. बराच वेळ झाला इकडेच पडून आहेत. रमा. आई, आई चादर नीट कर. ठेव तसंच. आई, लहान मुलाच्या वर्तन लाड चाललेत तिचे. अगं बेशुद्ध पडली ती आई. कुठे गेली ती बेशुद्ध पडायला? अरे काहीतरी बोल. मी एकटीच बडबडतीये केव्हाची. एक मिनिट थांबशील का तू? आता तरी बोलणार आहे का अजून सेवा करायची बाईसाहेबांची? काय झालं मला माहिती नाही, पण हायवे जवळ ती बेशुद्ध पडली. एक गर्दी जमा झाली म्हणून किमान कळलं तरी. नाहीतर घरी आलीच नसतील. ग तिच्या समोर तरी असं बोलू नकोस. अरे तिच्या पाठीमागे जरी बोललं ना तरी बरोबर लक्ष असतं तिचं. तू तिला आश्रमात पाठवणार आहेस हे तिने गुपचूप ऐकलं असणार आहे म्हणून नाटक चालली आहेत सगळे. अगं नाही, ती खरंच बेशुद्ध पडली. तुला नाहीच पटायचं रे, पण एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी तू तुझा निर्णय बदलायचा नाही. समजलं?
हा बोल सिद्धार्थ. हा दादा सिद्धार्थ बोलतोय मी. अरे राजा, ओळखलं मी. तुझा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह. बोल. राईट आय एम सॉरी. काय रे, काय झालं तुला? तू असं का बोलतोय? ठीक आहेस ना तू? हो दादा मी ठीक आहे. फक्त माझ्या गाडीचा टायर बस झाला, अजून काहीच नाही. आय एम फाईन. तू तू कुठेस आता? मी येतो ताबडतोब. हॅलो. दादा हे बघ, मी ठीक आहे, गाडी पण ठीक आहे, काहीच झालेलं नाहीये. फक्त हे अचानक झालं म्हणून जरा मी भिरभिरलोय. डोंट वरी. आणि मी मेकॅनिकला बोलवलंय, तो येतोय. इट्स ऑल फाईन. नक्की ना? हो दादा आय एम फाईन. निरंजन कोण आहे? ऍक्च्युली मी तुला वेगळ्याच करण्यासाठी कॉल केला होता. हा अरे बोल ना. ऍक्च्युली मी रमासाठी बऱ्याच आश्रमांना कॉन्टॅक्ट केला होता, पण कोणी तिला ठेवायला तयार नाही. तयार नाही? काय 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 कारण? अर्ध्यांचं म्हणणं आहे की अशा केसेस मधल्या बायकांना ते ठेवू शकत नाही, आणि जे तयार झालेत त्यांचं म्हणणं आहे की ज्याला ठेवायचं त्याचं आयडी प्रूफ लागेल. ते गव्हर्नमेंट रूल आहे. अरे पण. हॅलो दादा. हॅलो हॅलो सिद्धार्थ, ऐकू येतंय तुला? सिद्धार्थ होता का? काय म्हणत होता? तो म्हणत होता की रमाला मिळाला का आश्रम? तो म्हणत होता की रमाला कुठल्याही आश्रमात प्रवेश मिळणार नाही. अरे माझ्या कर्मा, पण का? आई अगं, कारणाशी काय करायचंय तुला? नाही मिळत आहे म्हणजे नाही मिळत आहे. तू मी नाही तर कोण असणार निरंजन? हा पण नाही. नाही नाही हो. तुला काय वाटलं मी तुला सोडून गेले? वचन दिलंय मी तुला, कायम तुझ्या सोबत असेल, तुझ्या पाठीशी असेल. नाही नाही, सगळं खोट आहे. स्वप्न आहे. हो, स्वप्न तर आहेच. तू आणि मी एकत्र मिळून पाहिलेलं, आयुष्यभर एकत्र राहण्याचं. पण खोट आहे असं म्हणू नकोस रे. विश्वास ठेव माझ्यावर. माझा हात असं घट्ट पकडून ठेव. असं नको ना करू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ते म्हणतात ना जन्मोजन्मीच, तसं जीवापाड. पण तू असं लांब केलंस ना की गेल्यासारखं वाटत. असं नको ना करूस. मला लांब नको ना करूस तुझ्यापासून. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. बघितलंस, या मंगळसूत्रालाही आपलं दूर होणं चुकीचं वाटतंय.
तू मला दूर लोटतोय, पण ही मला तुझ्या जवळ घेऊन येते. नियतीचा खेळ आहे बाबा. या मंगळसूत्राच्या साक्षीनं आपण 7 जन्म एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलंय. हे वचन असं कसं मोडू देईन रे मी? हा? सदैव करतील असा कुठेही जगती. अरे वा, आज चांगला मूड दिसतोय की बाईंचा. गाणी गुणगुणताय. तुम्ही कधी आला काय? मी पाहिलंच नाही. माझं जाऊ देत ग, तू तुझं सांग. तू कधी आलीस शुद्धीवर? आत्ता का काल रात्रीच? का बेशुद्ध पडलीच नाहीस तू? असं का बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. शुद्ध तुझी नाही, माझ्या मुलाची हरपली. त्याला ना कळतच नाहीये त्याच्या आजूबाजूला काय चाललंय ते. पण मला कळतंय सगळं समजतंय मला. आई तुम्ही असंच का बोलत राहता नेहमी? नाटक, सगळी नाटक. ते बेशुद्ध पडायचं नाटक, गोड गोड बोलायचं, रडायचं, तेही नाटक. आणि घर हरवलंय ते पण नाटक. खरंच नाटक सिनेमात असतीस ना तर चांगलं नाव कमावलं असतंस ग. पण हे नाटक नाही, माझं घर आहे. आणि आता इथली सगळी थेरं बंद करून चालू पडायची वेळ आली आहे. चला सामान बांधायला घ्या बाई. आता ही जी ऍक्टिंग फिक्टिंग करायची ना ती आता आश्रमात जाऊ. तुला या घरातून घालवून दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. निरंजन, काय? तू विचारत असलास तर मी नंतर येते. अगं नाही, रात्री ते हो, त्याबद्दलच. काल रात्रीसाठी आय एम सॉरी. म्हणजे तुला माहिती आहे? म्हणजे मी बेशुद्ध होऊन तिकडे रस्त्याच्या कडेला कशी पडले वगैरे मला नाही आठवत आहे, पण माझ्यामुळे जो त्रास झाला तुला त्याबद्दल आय एम सॉरी. हो, तू त्याविषयी बोलतीयस? मला वाटलं. काय वाटलं? नाही, काही नाही. पण ते जाऊ दे. मला सांग, तुला बरं वाटतंय आता? हो, मी बरी आहे रे. पण आईचं काय? आई मला आता सांगून गेल्या की मला लवकरच या घरातून बाहेर पडायचंय. कुठेतरी आश्रमात जायचंय. हे बघ, तू ते आईचं ना. आईचं जाऊ दे रे, पण तुझं काय? तुलाही असंच वाटतंय की मी हे घर सोडून जावं? बघ रमा, पण शांतपणे बसून बोलू ना. अरे मी शांत कशी राहू निरंजन? मला सांग, मी स्वतःहून आले होते का या घरात? नाही ना, तू घेऊन आला होतास ना मला.
मग मी अशी स्वतःच्याच इच्छेने इकडनं बाहेर कशी जाऊ? म्हणून विचारते की तुझी काय इच्छा आहे? हे बघ, मला माहितीये की मी इथे आल्यामुळे तुला, आईंना, सगळ्यांनाच खूप त्रास होतो, पण मी मुद्दामून त्रास देत नाहीये रे. खरंच सांगते, शपथ, माझ्या मंगळसूत्राची मंगळसूत्र कुठे ते? मी आले. माझं मंगळसूत्र सापडत नाहीये. असा काय बघतोयस? मंगळसूत्र सापडत नाहीये. मंगळसूत्र गळ्यात नसलं की कसं तरीच होतं, मला माहितीये ना. ऐक ना, त्या तिथल्या ड्रॉअर मध्ये एका बघतोस का जरा? हा, बघतो. सापडलं? माझं मंगळसूत्र इकडे? मंगळसूत्र नसलं ना की मला कसं तरीच होतं रे. ए निरंजन, हे जरा मदत कर ना, लागत नाहीये बघ. सांग ना.